नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज माननीय जिल्हाधिकारी साहेब जलज शर्मा यांना नीट परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नीट परीक्षा घोटाळ्याची चौकशी करा, उच्चस्तरीय समिती गठीत करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. नीट परीक्षेचा निकाल 4 जून रोजी घोषित झाला. यात काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स पडले आहेत. प्रतिवर्षी सिंगल फिगरमध्ये ही संख्या असते. हरियाणामध्ये एकाच केंद्रात 7 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण कसे मिळू शकतात? उत्तर वगळले तर 4 गुण कमी होतात व चुकीचे उत्तर दिल्यास 5 गुण कमी होतात. असे असेल तर 717, 718 किंवा 719 एवढे मार्क्स पडणे शक्य आहे का? 14 जूनचा निकाल निवडणूक निकालाच्या वातावरणात 4 जूनलाच कशासाठी? या गोंधळामुळे 10 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याची जबाबदारी कोणावर? विद्यार्थ्यांच्या मनाशी, त्यांच्या भवितव्याशी अजून किती दिवस खेळायचं? या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी नीट परीक्षा 2024मधील झालेल्या घोटाळ्याची व जबाबदार नॅशनल टॅलेंट एजन्सीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत उच्चस्तरीय समिती गठीत करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज विद्यार्थी, पालक व शिक्षकांसमवेत नाशिक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करत आहोत. तसेच दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा या विद्यार्थ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतिहासच झाले नाही असे आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. तरी नीट परीक्षा घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव, जिल्हाध्यक्ष भावनेश राऊत, दीपक वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष करण आरोटे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन सांगळे, नाशिक तालुकाध्यक्ष अक्षय मोरे, इगतपूर तालुकाध्यक्ष तेजस भोर, प्रशांत पगारे, पालक भावळा जावळे, आत्माराम पवार, यश सौंदाने आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना वैद्यकीय प्रवेशासाठी जी नीट परीक्षा घेतली गेली होती केंद्र सरकारतर्फे, या नीट परीक्षेमध्ये जो घोळ झालेला आहे, काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले, काही विद्यार्थी ग्रेस मार्कवर पास झालेले, हा पूर्ण देशभर हा नीट परीक्षेसंदर्भात मोठा गैरप्रकार व घोळ जो घडलेला आहे, हा गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी याची केंद्र स्तरावर उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. या चौकशीत जर काही निष्पन्न झालं नाही किंवा ही चौकशी केली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिकच्या वतीने एक मोठं आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात येईल, असं सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे. त्यामुळे आमची मागणी हीच आहे की नीट परीक्षेत जो गैरप्रकार झालेला आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.